तर नमस्कार, मी समर्थ काळे. तर आज स्वर्गीय सुनील भाऊ कामाटे यांच्याबद्दल माझ्या मनातील आणि अंतःकरणापासून 4 शब्दामध्ये मी व्यक्त होतोय. सुनील भाऊ हे नाव जेव्हा मी उच्चारतो तेव्हा प्रथमतः माझ्या नजरेसमोर येतं ते छत्रपती शिवराय यांची जयंती सोलापूर जिल्ह्यांमध्ये लेझिमच्या गजरात समाजसेवेचा वसा घेऊन साजरी करणारे एकमेव व्यक्तिमत्व, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे सुनील भाऊ कामाटे. सुनील भाऊंबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण सुनील भाऊंचं नाव कालही, आजही आणि उद्याही आमच्यासारख्या शिवभक्तांच्या काळजावर सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलंय. कारण मित्रांनो, खड्डा तालीमच्या माध्यमातून लाखो शिवभक्तांना जोडणारं नेटवर्क म्हणजे सुनील भाऊ कामाटे. सुनील भाऊंबद्दल जर बोलायचं झालं तर पद, पैसा, प्रतिष्ठा याला पायदळी तोडून माणसं जपणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे सुनील भाऊ कामाटे. अहो, पैसा तर अनेकांकडे असतो, पण ती देण्याची दानत असणारे खूप कमी जण असतात. पण सुनील भाऊंनी कधी पैशाला प्राधान्य दिलं नाही. त्यांनी फक्त माणसं आणि माणुसकी जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अहो, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधील 600 मंडळांना भव्य दिव्य अशा छत्रपती शिवराय यांच्या मूर्ती वाटप करणारा एकमेव असा व्यक्तिमत्व म्हणजे सुनील भाऊ कामाटे. अहो, स्वतःला बीपी होता, शुगर होता, असे अनेक आजार असताना देखील स्वतःच्या आरोग्यापेक्षाही शिवजयंतीला सर्वोच्च प्राधान्य देणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे सुनील भाऊ कामाटे. अहो, काय म्हणायचंय अशा शिवभक्तीला, अहो काय म्हणायचं अशा निष्ठावंत शिवभक्तीला. अशा निष्ठावंत शिवभक्तीला नियतीने आमच्यातून हिरावून घेतलं. दिवस होता 28 फेब्रुवारीचा, जेव्हा आम्हाला कळालं सुनील भाऊ म्हणजेच 28 फेब्रुवारी दिवशी आम्हाला कळालं आमचा वाघ आमच्यातून निघून गेलाय. ऐकल्यानंतर काळजाला थरकाप आला, कारण मनामध्ये दुःख होतं. आमचा वाघ 28 फेब्रुवारी दिवशी निघून गेला. भाऊ, तुम्ही निघून गेलात, मात्र आमच्या सारख्या शिवभक्तांना तुम्ही पोरकं करून गेलात राव. सुनील भाऊ कामाटे यांच्याबद्दल मला एकच सांगायचं आहे, शरीर मरता है, शरीर मरता है मगर नाम नहीं मिटता है. शरीर मरता है मगर नाम नहीं मिटता है, ही आमच्या सुनील भाऊ कामाटे यांच्या कर्तृत्वाची जाणीव आहे, हीच पोचपावती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.